हॅलो हॅलो नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली जय हरी. आज मुंडेवाडी येथे हॅलो आदरणीय आमच्या हबप ज्ञानेश्वरी महाराज यांच्याकडून मुंडेवाडी येथे शिवाजी दसाडे व सिद्धेश्वर दसाडे यांच्या घरात वास्तुशांतीनिमित्त हॅलो ज्ञानेश्वरी ताईंचं कीर्तन संपन्न झालं. अतिशय हॅलो गोड आवाजात सुंदर वर्णन, वास्तूचं महत्त्व काय आहे हे सगळं समाजाला पटवून दिलं आणि वास्तुशांती का करावी त्याचं महत्त्व काय हे सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचसोबत मी कन्नडमध्येही सांगू इच्छितो, ನಮ್ಮ ತಾಯಿ ಬಕಳ ಚಂದ ಕೀರ್ತನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಎಲ್ಲಿ ಆದ ಅಲ್ಲಿ ನಿಮಂತ್ರಣ ಕೊಡ್ರಿ. ಹುಡುಗಿ कीर्तन छंद ಹೇಳ್ತಾಳೆ ಮತ್ತು अक्की ಅವ್ರದ್ದು आवाज खूप सुंदर गोड आहे. धन्यवाद. आपण आलात त्याबद्दल आभार. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. नामदयाचा किंकर, दयाचा किंकर, नामदयाचा किंकर, जेने केला विस्तार, 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 जेने केला विस्तार. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन थांबदिला भागवत, थांबदिला भागवत, थांबदिला भागवत, थांबदिला भागवत, थांबदिला भागवत. तुका झाला ते कळस, झाला ते कळस, तुका झाला ते कळस, झाला ते कळस. जनार्दन एकनाथ, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, बहिणी मने फडकती ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा. निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा, निरूपण केले ओझा. ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले रखुमाई
पटकन संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाले संत कृपा झाले संत कृपा झाले संत कृपा झाले संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाले संत कृपा झाले संत कृपा झाले संत कृपा झाले इमारत पडाली इमारत पडाली ज्ञान देवे रचिला पाया ज्ञान देवे रचिला पाया इमारत पडाले इमारत भराले ज्ञान देवे रचिला पाया ज्ञान देवे रचिला माया उभारिले मानया उभारिले उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञान देवे रचिला माया ज्ञान देवे रचिला माया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी मने फडकती ध्वजा बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले ओजा ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन प्रथम मन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण
नवकंज लोचन कांज मुख कर कांज पद कांजारुणम श्रीराम श्रीराम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो विठ्ठल विठ्ठल संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांच्या पटशिष्या नवे पुरेपूर ज्यांचा तुकोबरायांना आशीर्वाद लाभला तुकोबरायांच्या सानिध्यात राहावं म्हणून जीवाची ताळमेळ ज्यांची होत होती अशा असणाऱ्या स्त्री संत बहिणाबाई यांचा हा 6 चरणाचा अभंग आणि या 6 चरणाच्या अभंगामध्ये जनाबाई सांगतात की संताची कृपा झाल्यानंतर इमारत कशी फळाला येते आणि ती इमारत फळाला आणण्याकरता साधू संत त्या इमारतीचे कोणते कोणते भाग होतात ते या अभंगातून बहिणाबाई सांगतात विठ्ठल 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 आता वेळ आपल्याकडे फारसा कमी आहे त्याच्यामुळे सगळ्या अभंगाचा विस्तार होईल अभंगाचं चिंतन होईल असं काही मला गॅरंटी देता येत नाही किंवा सांगता येत नाही पण पुरेपूर तुमच्यापर्यंत पोहोचावं पहिलं जरी चरण कळालं दुसरं जरी कळालं तरी कीर्तन सार्थक आहे म्हणून जेवढा होईल तेवढं सोडवण्याचा मी प्रयत्न करेल या ठिकाणी चिंतनाकडे वळण्यापूर्वी आज या ठिकाणी सगळ्यांच्या परिचयाचे अगदी सगळ्यांच्या कंठस्थ असणारे सगळ्यांच्या हृदयस्थ असणारे सर्वांवरती अफाट जीव प्रेम लावणारं संपूर्ण दसाडे परिवार आमच्या आपले सर्वांचे लाडके असणारे शिवाजी काका यांच्या या सुंदर अशा वास्तूची आज वास्तुशांती आणि त्यांच्या एकुलते एका लाडक्या लेकीचा आज जन्मदिवस काय आहे वाढदिवस आहे ना आता मला वाईट याचं वाटायला लागले वाढदिवसा दिवशीच विना दिलाय आहे का नाही हो एक तर त्या पोरीला विठ्ठल 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 एक तर आमच्या मनस्वीला मनूला म्हणजे येता येता आता मनस्वीचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर बाबांना म्हणलं काहीतरी घ्या कारण शिवाजी काका भले आपलं रक्ताचं नातं नसलं तर माझ्यावरती लेकीपेक्षा जास्त प्रेम करतात म्हणून काहीतरी घ्या म्हणलं तायडीला दुकानदार म्हटला केवढी पोरगी दाखवा आम्ही देतो फोटो दाखवला तर मनस्वीचा फोटो दाखवला दुकानदार म्हणला बाहुली घेऊन जा म्हणलं ती बाहुलीच्या नादी लागत नाही त्या भल्या भल्या बाहुल्या तिने मोडून फेकून दिल्या ते म्हणलं बाहुली कसलं काय नको म्हणे मग खेळणं देऊ का म्हणलं खेळणं आता शिवाजी काकाची जशी लाडकी आहे ना तशी ती गावाचीच लाडकी झाली म्हणलं मामाची लाडकी आत्याची लाडकी चुलत्याची लाडकी सगळ्याची लाडकीच आहे त्याच्यामुळं किती त्याला खेळणी येणार आहे ते माप नाही म्हणे काहीतरी चांगलं दाखवा ते म्हणले पहिलं लेकरू आहे ज्याला खेळणं नको आहे तर म्हणलं काय आणि वाढदिवसा दिवशी तुम्ही गदाच हातात दिल्यावर दिलाय ते कीर्तनाला उशीर झाल्यानंतर फिकून मारून म्हणजे झालं विठ्ठल विठ्ठल म्हणून आपलं सगळ्याच भाग्य की आज 2 गोष्टी या ठिकाणी साध्य करायची एक आहे ह्याच्यामध्ये कीर्तनामध्ये 2 गोष्टी आज काय आहे तर वास्तुशांती सुद्धा आहे आणि जन्मदिवस सुद्धा आहे
वास्तुशांती सुद्धा आहे आणि जन्मदिवस आणि मुळात दोन गोष्टी नाही तर त्रिवेणी संगम आहे. आपल्या रंगसिद्धनाथ आणि लक्ष्मी मातेच्या पालखीचं आगमन सुद्धा इथं झालेलं आहे. त्यामुळे तीन गोष्टी त्रिवेणी संगम येत आहे का नाही, त्रिवेणी संगम साधायचा आहे आपल्याला. मग आता पालखीचं आगमन झालेलं आहे, देव आलेले आहेत बरोबर. आता मनस्वीचा वाढदिवस सुद्धा आहे, घराची वास्तुशांती सुद्धा आहे. मग आता अभंग घेताना विचार केला की जन्मदिवस आहे म्हटल्यानंतर अकल्प आयुष्य, मनामध्ये बरेच अभंग आले. पण परत विचार केला की नुसता वाढदिवसाला घेऊन जमत नाही, आपल्याला काय करायचं, वास्तुशांती सुद्धा कीर्तन करायचं आहे, मग त्यालाही बोलावं लागेल आपल्याला. मग परत विचार केला, संत कृपा झाली, इमारत फळा आली. मग गुरुजींना जेव्हा फोन लावला, गुरुजी म्हणले सगळ्यात उत्तम अभंग म्हणजे संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. दोन गोष्टी साध्य करायच्या. देव तर आलेले आहेत, एका गोष्टीचा विषय संपला, देव तर आलेले आहेत, पण तेही गोष्ट जर याच्यामध्ये घ्यायची असेल तर या त्रिवेणी संगमाकरता हा उत्तम अभंग आहे की संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. संत कृपा झाल्यानंतर काय काय होतं हे त्या दसाडे परिवाराला कळलं, त्यांना ते अनुभवता आलं, ते तुम्हाला सांगता येत आहे. म्हणून हाच अभंग घ्या की संत कृपा झाली. का बघा, संत कृपा झाल्यानंतर ही इमारत फळाला येते. बघा आता वास्तुशांतीचा जर विषय घेतला तर संत कृपा झाली की ही इमारत फळाला येते. आणि जर वाढदिवसाचा विषय घेतला तर संत कृपा झाली तर ही सुद्धा इमारत फळाला येते बरं का. आणि या दोन्ही इमारती फळाला आल्या की देवाचं आगमन होतं, म्हणून ही पालखी बरं का. म्हणून त्रिवेणी संगम ही आजच्या अभंगातून विठ्ठल विठ्ठल आपल्या लाडके असणाऱ्या मनस्वीचा वाढदिवस, जन्मसोहळा. आणि खरं सांगायला गेलं तर या कार्यक्रमाचं नियोजन 6-7 महिन्यापासून चाललं होतं. कीर्तन असं करायचं महाराज, नियोजन असं करायचं. मंगळवेळ्यात आपल्या भागात कुणी बघितलं नसाला नियोजन केलं बरं का. पण आपल्या इकडं म्हण आहे, नकटीच्या लग्नाला माहित आहे तुम्हाला. पण काय करावं, पहिल्यांदा ट्रॅफिकमध्ये गावलो आणि ट्रॅफिकमध्ये गावल्यानंतर शॉर्टकट काढला आम्ही, का तर लवकर पोचायचं आहे. शॉर्टकटनी नेलं वर आम्हाला खर्डीकड, तिथनं परत हे मार्ग धरला, इथून आलो. पण परत जीवात एकच धाकधूक होती, एकच धाकधूक का टायमिंग दिला होता 11 ते 2 पर्यंत, अजून 2 आपल्याकडं हातामध्ये आहेत. टायमिंग दिला आहे म्हणलं, टायमाच्या पुढं गेल्यानंतर फक्त आरती ओळून माघारी जावं म्हणून म्हणजे झालं. असं होऊ नये, पण होणार नाही कारण आपली माणसं आहे. पण या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पण ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याला कोणी बिघडवू शकत नाही किंवा त्याला कोणी हे पण करू शकत नाही. मी फार लवकर येण्याचा फार प्रयत्न केला. शेवटी तशी दुताईंना सुद्धा माहीत आहे, ट्रॅफिकवाली सोड ना ती, ते एक तर पोलीस दादा एवढे वैतागले, ते तर शिव्याच द्यायला लागले. मध्ये कोणी गाडी घालायला लावली, हे म्हणजे आम्हाला नाही बरं का, बघा तुम्ही म्हणसाल महाराजांनी शिव्या खाल्ल्या आज, पण बाकीच्या ट्रकवाल्यांना फार ते बोलायला लागले. सिद्धूताईंना म्हणलं आपण उतरल्याशिवाय काम व्हायचं नाही, आपल्याला उतरावंच लागतंय. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा फोन केला, ट्रॅफिकमधून निघलो, तिथनं निघलो 5 मिनिटात पुढे येऊन अडकलो की दादानं म्हणलं आता खरं नाही, इथनं नाही निघलो की कीर्तनच इथं झालं, कसं पण करू पण इथनं निघू म्हणलं. पहिलं शुद्धताला म्हणलं बाहेर उतरा, आपण गेल्याशिवाय काम व्हायचं नाही. आणि अख्ख्या तेवढ्या ट्रॅफिकमध्ये कुठलीच पोरगी गाडीतनं खाली उतरली नव्हती. आमचं एकच काम, फक्त बाह्या मागं सारल्या. म्हणलं सरकारनं पुढं जरा जायला जागा देऊ द्या, पुढं अडकलंय आमच्या वाचून. म्हणलं 12चं टायमिंग होतं, जाऊ का नका पुढं, म्हणलं जरा जागा द्या. त्यांना वाटायला लागलं, जरा कपडे बिपडे जरा बघितली त्यांनी, त्यांचा काय अंदाज महाराज आहे म्हणून गॉगल बिगल लावून उतरलो आम्ही. तसं डॅशिंग मारायला आमचा नाद कोणी करत नाही. गॉगलही घालू नका असं बायाही सारून मागं. म्हणलं कार्यक्रमाला जायचं, तिथं वाट बघतात. हो काय तुम्हाला कळतं का, म्हणलं जरा जागा द्या आम्हाला, जाऊ द्या. एक इकडून ट्रकवाल्याला थांबवलं, तिकडून ट्रॅक्टरवाल्या दादांना थांबवलं. दादानं म्हणलं गाडी काढा, आता एवढी जागा केली आहे, मधनं कुठनं तरी घुसू म्हटलं. पण जाग्यावर जाऊ, जाग्यावर जाणं फार महत्त्वाचं आहे. कसंही जाऊ द्या पण गेलं पाहिजे. म्हणून कसंही करत आता इथपर्यंत आलो म्हटल्यानंतर कीर्तन करणं काम आहे. पण वेळ आपल्याकडं नाही, कारण या चिमुकल्यांचाही विचार केला पाहिजे. कारण आम्ही यायला उशीर झाला म्हणून या चिमुकल्यांनी बराच हरिपाठ केलेला दिसतोय. लेकराची तोंडही सुकून गेली, त्यात आज एकादशी आहे. फार महाराजांनी हरिपाठी करून घेतलं आणि कीर्तनही करून घेतलं म्हणून बकाबक खावं तर आज काय आहे, ही एकादशी आहे. त्यामुळे पोट मारा सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे मीही जास्त वेळ घेणार नाही. किमान एक अर्धा तासात आपण जिकडं तिकडं सगळं संपून आपल्याला जायचंय, फक्त तुमच्यापर्यंत चिंतन पोहोचवायचंय. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपल्या मनस्वीचा वाढदिवस
सगळी या ठिकाणी जमा झालेली आहेत. अगदी शिवाजी काका तर आपल्या सगळ्यांसाठी धावून येणारे आहेत, पण त्यांची लाडकी लेक सुद्धा सगळ्याची लाडाची आहे. तर आज जन्मदिवस आहे म्हटल्यानंतर आपल्या मनस्वीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. नुसत्या टाळ्या नाही तर शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा केला पाहिजे, आहे का नाही? आहे का नाही? तरच केक, तरच कुशाल केक म्हणताय. आज एखादच नाही वे, ज्याची आहे त्याला ठीक आहे, नाही त्याला खावा केक. पण जोरदार तिच्यासाठी टाळ्या. तर पण शुभेच्छा द्यायच्या आपल्याला, कारण आपल्या इकडं वाढदिवस म्हटलं की बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. जाऊ का मी घरी? जाऊ. गाडी गेली की मंगळवेड्याला म्हणायचं कधी तुम्ही, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आता तसं आपल्या ह्याच्यामध्ये असं हॅपी बर्थडे वगैरे म्हणायचं नाही. आपल्या इकडं एकच काय शुभेच्छा देताना, अकल्प आयुष्य व्हावे दया कोरा, 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 अकल्प आयुष्य व्हावे दया कोरा. माझ्या सकळा हरीचा माझिया सकळा, माझिया सकळा, माझिया सकळा, माझिया सकळा हरीचा हरीच्या दासा. आताशी आमची मनस्वी ताई छोटीशी आहे, पण आयुष्यात भरारी घेत असताना, पुढे जात असताना उत्तुंग भरारी घेऊ, अजून नाव कीर्ती वाढत जाओ आणि मनस्वी आपल्या मायबापाचं हे नाव उंच करो, एवढीच फक्त तिला शुभेच्छा. विठ्ठल 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 म्हणून आमची मनस्वी ताई असणारे आणि करून संपूर्ण दसाडे परिवार, दसाडे गुरुजी
राजू काका आधी करून शिवाजी काका सगळी परिचयाची मंडळी आहेत. त्यामुळं कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं सोडावं असाच प्रश्न पडणार आहे. त्याच्यामुळं जास्त मी कोणाचा नामोल्लेख करत नाही. या ठिकाणी सुंदर असे असणारे सर्व मंडळी सुंदर अशी कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करतात. सुंदर असे सृष्टीमाले दादा, सुंदर असे असणारे ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आधी कोण असणारे समाधान महाराज, छोटे छोटे बालगोपाल. बघा ह्या लेकराचं काही वय आहे का? लेकरावनो मुंडेवाडीची लेकरं बघा, नाचायला लागलं ना त्याला किती नाचावं हे कळलं ना. कारण आनंद घेता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. ह्या लेकराला माई लागत नाही, बाप लागत नाही का? कारण सर्वस्व देवाला मानून जी लेकरं करतात ना साक्षात त्यांच्या पाठीमागं देवच उभा असतो. म्हणून असणारी छोटीशी लेकरं. मनस्विता इकडं आली, मला वाटलं त्या लेकराला घेऊन जाते काय आता, एवढं कौतुक केलं म्हणलं काय. पण आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असे दोन्ही मृदुंगाचार्य आमचे ओमसाई क्रिएशन पेटी मास्तर आमचे मस्तान काका आधी करून संपूर्ण मंडळी. जास्त मी कोणाचा नामोल्लेख करत नाही. परंतु आता पाहायला गेलं तर रक्ताचं नातं नाही पण रक्ताच्या नात्याला पाठीमागं सारतील असं नातं ज्या या धसाडे परिवाराशी जोडले गेलेलं आहे. त्याच्यामुळे इथं येण्याचं योग आमचे शिवाजी काका फार त्यांचं प्रेम फार. आणि त्या प्रेमापायीच 1-2 महिन्यापूर्वीच महाराज तुम्ही आमच्यातल्या कार्यक्रमाला येणार आहे तर आमची इच्छा आहे की महाराजांना काहीतरी पोशाख करावा म्हणून महिनाभरापूर्वीच सगळी तयारी चालू होती. हो म्हणून फार अगदीच प्रेम. इथं आल्यानंतर मावशीसुद्धा या ठिकाणी आहेत. एवढा जीव लावतात ना, एवढा कधीच वाटत नाही की मी परक्याच्या घरी आली, परक्याच्या गावात आली, अजिबात नाही. आपल्या लोकांमध्ये आपल्या माणसांमध्ये आले हे नेहमी वाटतं. ही जाणीव आपल्या दसाडे परिवाराकडून होते नेहमीच. अगदी जीव ववाळून टाकावा एवढं प्रेम. महाराज असं महाराज तसं. जेवढी माझे घरी सुद्धा माझी सोय होत नसेल ना तेवढी सोय इथं आल्यानंतर. आणि काकांनी तर सांगितलं महाराज या भागात कुठे आलं आता चांगलं घर झालंय तर आता कुठेही काही झालं तरी कुठे थांबायचं नाही, इथं मुक्कामाला यायचं. मध्ये सोलापूरला कार्यक्रम होता 2 दिवस तरी इथंच मुक्कामाला होतो बरं का. कारण सुंदर असं वास्तूची निर्मिती केल्याने जीव वाळून टाकावी अशी दसाडे परिवार आहेत. फार माझ्यावरती लेकीपेक्षाही जास्त प्रेम करणारे. कारण की आता जर पाहायला गेलं तर त्यांचे जे गाडी आहे त्या गाडीवरती माझाच फोटो आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, त्यांची एकुलती एक लेक आहे बरं का, एकुलती एक लेक आहे, त्यांना बहीण आहे, त्यांना ताई आहे, त्यांच्या बहिणीच्या मुली आहेत, बाकीचे सगळे त्यांना भावाच्या मुली आहेत. अगदीच शिवाजी काका असं शिवाजी काका तसं जीव वाळून टाकणारी सगळी लोक आहेत. पण तरीसुद्धा गाडीवर जेव्हा माझा फोटो टाकला ना तेव्हा म्हटलं ना ही माणसं ना अंतकरणातून प्रेम करणारी माणसं आहेत. आणि मग तेव्हाच सांगितलं, जेव्हा खरं सांगायचं म्हणजे पायापूजनला सुद्धा आम्ही आलो होतो. पायापूजन सुद्धा आम्हीच करून गेलो. तर बाकीच्या याला सुद्धा आलो आणि वाटलं नव्हतं एवढं लवकर होईल पण लवकर अगदी सगळं आटोप्यात आलं आणि सुंदर अशी वास्तूची निर्मिती झाली. आणि वास्तू ही का बांधायची असते आता वास्तुशास्त्राकडे वळूयात. वाढदिवसाचा विषय होता तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. आता वास्तू, कारण प्रत्येक गोष्ट मांडूनच आपल्याला पुढे जायचं आहे. वास्तू बघा, आता वास्तू कशापासून तयार होते सगळ्याला माहिती आहे. वीट, वाळू, सिमेंट आहे का नाही, आहे का नाही, असेच आहेत ना. हा, वीट, वाळू, सिमेंट, माती, पाणी या सगळ्यापासून घराची वास्तू तयार होते. मग आपण ती वास्तू निर्माण झाल्यानंतर त्या वास्तूची काय करतो, वास्तू शांती काय करतो वास्तू. आता तुम्ही जरा इकडं कन्नड बोलता म्हणून तुम्हाला विचारते, वेगळं नाही ना, वास्तू शांतीच म्हणतात ना, काहीतरी वेगळं म्हणत आहेत म्हणतात तुमच्याकडे नाही ना, वास्तू शांती. ठीक आहे चला, वास्तू शांती. आता वास्तू शांती करतो. आता शांती कधी केली जाते हो, एखादं लेकरू त्याचं ग्रह नक्षत्रामध्ये जर बिघाड झाला असेल, एखादा लेकरू लई अडवणी करत असेल तर त्याची आपण काय करतो, शांती. म्हणजे घरी अडवणी करतो का हो, घराचे ग्रह नक्षत्र बिघडलेत का, मग शांती कशा करता करायची, वास्तूची शांती कशा करतात तर ऐका. या वास्तूला वापरली जाणारी वीट, या वास्तूला वापरलं जाणारं पाणी, या वास्तूला वापरली जाणारी वाळू, या वास्तूला वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही एका जागून आलेली नाही. आता वीट आणली बरोबर, ती एका जागून आणलेली नाही. वीट आणली, विटेकरता काय लागते, माती लागते बरोबर, विटेकरता माती लागते. ती माती कुठली होती, कसली होती आपल्याला माहिती आहे का, माहिती आहे का त्या मातीत काय काय केलं होतं, नाही माहित आपल्याला. वाळू आणली घराला, वाळू, वाळू आता कुठनं काढतात, वाळू कुठून, नदीतनं काढतात ना. हां, आता काही काही ठिकाणी माणसं जाळायला कुठून येतात माहिती आहे का, स्मशानभूमीत नेतात. पण आमच्या इकडं आलं तर आमच्या इकडं 500 फुटावर आम्हाला लई झालं, 500 फुटाच्या आतच म्हणजे 500 मीटरच्या आतच आम्हाला भीमा नदी आहे, जवळच आहे. त्याच्यामुळे आमच्या इकडं स्मशानभूमीमध्ये जाळायला नेत नाही. आमच्या इकडे जाळायला कुठून नेतात तुम्हाला कसं माहीत,
हा नदीलाच नेते. नदीला जाळ्या नेल्यानंतर आता वाळू घराला कुठली आणायची? नदीची. तुम्हाला माहित आहे का ज्या माणसाला तिथं जळलंय त्याचं वर्ष श्राद्ध लेकरांनी चांगलं केलंय माहित आहे का तुम्हाला? त्याचा आत्मा सुखारूपानं गेलाय माहित आहे का? त्याच्या आत्म्याला शांती भेटली माहित आहे का? नाही. मग तुम्ही आणि तेही जाऊ द्या, नदीला जाळलं जातं तेही जाऊ द्या. नंतर अस्थिचं विसर्जन कुठं केलं जातं? आलं का तिथंच परत? अस्थिचं विसर्जन कुठं? नदीत. मग कुणाचं म्हणजे कोण ह्याला गेलंय, सद्गतीला गेलंय, कुणाला मुक्ती मिळाली माहिती आहे आपल्याला? नाही. मग असे काही अतृप्त आत्मा असतात जे त्या वाळू सोबत, पाण्याबरोबर, त्या मातीसोबत कुठं घरामध्ये प्रवेश करतात. मग वास्तुशांती नाही केली, घराची शांती नाही केली, पूजा वगैरे नाही केला, प्रवेश जर केला तर बघा आपण बघतो अचानक एकाएकीच ताप येणं, एकाएकीच आजारी पडणं, हे का नाही? म्हाताऱ्या मावश्या घरामध्ये असतात. घरामध्ये राहायला गेलं की दुसऱ्या दिवशीपासून सलाईनीवरच. का माहिती आहे का? अतृप्त आत्मा असतात. आणि मग ते एखादा आपल्यातलं लेकरू, म्हातारी आजी पुऱ्या वगैरे काही खायला लागली, गोडधोड खायला लागली, ती अतृप्त आत्मा त्या भिंतीमधून बघते, मला सोडून खाती काय? मला सोडून पुऱ्या खाती काय? अगं तुला खायलाच ठेवत नाही, थांब जाऊ तू, थांब थांब, तुला नाही, तुला आजारीच पडते आता बघ. अतृप्त आत्मा आहे का नाही? म्हणून याद्वारे, या भिंतींद्वारे आपल्याला काय करायचे तर त्याचीही शांती करायची. म्हणून वास्तू शांती. म्हणून वास्तू काय आहे? शांती आहे. बरोबर? म्हणून वास्तू शांती. पण सांगू तुम्हाला, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, नकोच नुसती नाती. जीवाला जीव देणारी माणसं जर घरामध्ये राहत असतील तर निर्जीव भिंती सुद्धा बोलायला लागतात आणि डोलायला लागतात. का? कारण त्या घरातली माणसं तेवढी सात्विक असतात, त्या घरातल्या माणसांचं तेवढं प्रेम असतं. बरं? म्हणून बघा आम्हालाही अनुभवायला येतं बरं का. एखाद्या घरात गेलं बघा असं वाटतं लगेच पटकन निघून यावं वाटतं, नको वाटतं घरात. का? सतत क्लेश, सतत नावं ठेवणं, एकमेकाला उंदून बोलणं, ह्याला काय बोल त्याला काय. रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ ज्या घरात भांडणं होतात त्या घरात पाऊल सुद्धा ठेवू वाटत. बघा काही काही साधू मंडळी दरवाजातनं परत जातात, दरवाजा ओलडून सुद्धा, उंबरटा ओलडून सुद्धा आतमध्ये येत नाही, कारण त्यांना कळतं हे घर काय चांगलं, सकाळ संध्याकाळ या घरामध्ये काहीतरी आहे बाबा. म्हणून त्या घराची वास्तूची प्रसन्नता सांगते की घरात राहणारी माणसं कशी आहेत. घरामध्ये प्रसन्नता जर असेल तर घरातली माणसं चांगली आहेत. प्रसन्नता जर चांगली नसेल तर समजायचं की रात्रंदिवस या घरामध्ये काय होतोय? द्वेष होतोय, क्लेश होतोय. आणि त्याच्याकरता ती वास्तू दाखवून देते गड्या. म्हणून त्या वास्तूची निर्मिती अशी असावी की प्रेमानं जिव्हाळ्याने बनवलेलं घर. आणि हे घर आमच्या दसाडे काकांचं आहे. म्हणून त्या घराकरता आज या वाढदिवसानिमित्त आजचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून फार सुंदर असणारं घराची वास्तू, आज वास्तूची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आजचा हा अभंग आहे. आज सगळे छोटे छोटे बालगोपाल आहेत. आपण एक पहिलं दुसरं चरण सोडूयात आणि सेवेला पूर्णविराम. कारण आम्हालाही पुढं जायचं, तुम्हालाही पुढं जायचं आहे. आणि आमच्या मनस्विताईचा वाढदिवस सुद्धा करायचा आहे ना. करायचं ना दिदी? लेकरू लाजायला लागलं बरं. पहिल्यांदा मी आज लाजताना बघितलंय, नाहीतर त्या अजिबात लाजत हो प्रत्येकाला एकदम. कारण की मी आता इतक्या दिवसांच्या संपर्कामध्ये आहे ना, काकांचा स्वभाव माहीत आहे, मावशींचा स्वभाव माहीत आहे, पण या दोघांपेक्षा सुद्धा कडक स्वभाव आहे हो. एकदम लगेचच उत्तर, लगेच जशाला टिटफॉर, जशाच तसं त्यांचं. ते आपल्या इकडे म्हणतात ना गिव्ह रिस्पेक्ट, आणि तुम्ही दिला तर आम्ही देणार, नाही तर तू बारी माय आता जाई पुढं तर आमचं काही खरं नाही. नाही पण खरंच प्रेमळ स्वभाव. लेकरात मी नावं नाही ठेवत, अगदीच प्रेमानं प्रेमळ मनाचे असणारे आमच्या मनस्विताई. आणि सांगायचं भाग्य म्हणजे एवढ्याशा वयामध्ये आमच्या कीर्तनाचा पहिला विना त्यांनी घेतला होता बरं का. पहिल्यांदा विना घेतला होता, इथंच कीर्तन होतं तेव्हा घेतला होता. आता आमच्या कीर्तनातले विनाकरी झाले, त्याच्यामुळे भविष्यात काय करतील काय काय करतील हे शब्दात वर्णन करणं नाहीच. भविष्य उत्तंग भरारी घेऊ एवढीच या ठिकाणी म्हणेल. आता थोडक्यात पण गोड असं अभंगाचं चिंतन पाहूया. जनाबाई या ठिकाणी बहिणाबाई महाराज फार गोड सांगतात. काय? संत कृपा झाली इमारत फळाली. संताची कृपा झाल्यानंतर इमारत फळाला येते, पण त्याच्याकरता काय पाहिजे? संत कृपा पाहिजे. बरोबर? बरं, इमारतीचं बांधकाम, इमारतीला प्रत्येक गोष्टी पाहिजेत. आता इमारतीचा थोडा विचार केला, वास्तूचा थोडा विचार केला, पुढे जाऊयात. पण वास्तूचा जरा विचार केला. माय आपल्याकडे वास्तू बांधतात, पण वास्तू कशा करता बांधतात? घर कशा करता बांधतात? मुंडेवाडीच्या बायका
घर कशा करता बांधतात? राहायला बांधतात ना. हो, मग कशाला आपण काय उघड्यावर राहू शकत नाही का? मग घर कशाला पाहिजे? घर कशा करता तर ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याच्यापासून आपल्याला निवारा व्हावा, संरक्षण व्हावं, याच्याकरता काय आहे? घर आहे का नाही? याच्याकरता काय आहे? सुंदर अशी वास्तू आहे. पण आता ऐका गड्या, याच्याकरता वास्तू आहे. बर, काय लागू नये? ऊन लागू नये म्हणून काय आहे? घर आहे. ऊन लागू नये म्हणून घर आहे. मग नुसतं घराला वरून हे केलं असतं, आपण काय म्हणतो त्याला, स्लॅब केलं असतं तर झालं असतं किंवा बाजूने भिंती काढायच्या काय गरज होत्या? आणि उलट अजून लोक म्हणतात भिंतीला सुद्धा, मग त्या कानाच्या भिंती करायच्यात कशाला? वरून नुसतं स्लॅब केलं असतं तर झालं असतं का नाही? झालं असतं का नाही? ऊन लागून एवढाच विषय आहे का नाही? मग कशा करता? तर ऐका, ऊन लागू नये म्हणून वरचं केलं, पण बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे का? नुसतं उन्हाचं नाही तर वाऱ्याची सुद्धा भीती आहे. हो, वारा महाराज कडे भिंतीच नाही केला, वरून स्लॅब तेवढं टाकलं, वारा आला, इकडून वारा येईल तिकडून घेऊन जाईल. एक तर आम्हाला बिना पाण्याची मुंडेवाडी म्हणतात, आणि त्यात जर वारा जर सुटला ना, आम्ही वाऱ्यासोबत उडून जायला बसलोय. मग म्हणे त्याच्यासाठी भिंती केला पाहिजे, म्हणून वारा येऊ नये याच्याकरता काय आहे? भिंती आहेत का नाही? याच्यासाठी भिंती आहेत नाही, बरोबर का नाही? मग वारा येऊ नये याच्याकरता भिंती आहेत, तर खिडक्या कशाला काढल्या? वारा येऊ नये याच्याकरता भिंती आहेत का नाही? याच्याकरता भिंती आहेत ना, थोडं लक्ष द्या. याच्याकरता भिंती आहेत, मग खिडक्या कशाला काढल्या? वारा यायलाच काढल्या का नाही? मग आता येऊ नये म्हणून भिंती होत्या, तर वारा येण्याकरता परत खिडक्या काढल्या आहे का नाही? मग खिडक्या भागत होतं, दरवाजे का म्हणून काढले? याय जायला ठीक आहे, दरवाजा काढला आहे का नाही? दरवाज्यातनं वारा येत नव्हतोय, खिडक्या कशाला? तर आता बघा, जसं या घराच्या भिंती ना, तसं आपल्याला कुठल्या या घराच्या भिंती दोन्हीही सोबत घ्यायचं. फक्त तुम्ही समजून घ्या, मी सांगत जाते. भिंती बांधल्या, वारा येऊ नये. मग कुठला वारा येऊ नये? याला सुद्धा कुठला वारा येऊ नये? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा लागू नये म्हणून भिंती. मग खिडकी कशा करता? वारा लागायचाच नाही तर खिडकी कशा करता? तर वारा थोडाफार लागला पाहिजे, गुदमरून मरायचं का काय आतमध्ये? मग वारा लागण्याकरता मग कुठला वारा आला? शीतळ शांतीचा वारा. कुठला पाहिजे? शीतळ आणि शांतीचा वारा आला पाहिजे, म्हणून परत काय आहेत? खिडकी आहेत. मग परत काय आहे? दरवाजे. हे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला. दरवाजे कशा करता, खिडकी कशा करा, प्रत्येक गोष्टीचा नियम आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट हे नियमानं आणि शास्त्रानुसार झाली पाहिजे. आता आपल्या वास्तूमध्ये आपण काय बांधतो? देवघर बांधतोय का नाही? देवघराचं शास्त्र आहे. बाथरूम असतं, त्या बाथरूमचं शास्त्र आहे. खोली बेडरूम असते, त्याचं शास्त्र आहे. आणि प्रत्येक गोष्ट जर शास्त्राने झाली, ते घर सुद्धा संपन्न पूर्ण परिपूर्ण होऊन त्या घरात राहणाऱ्या सोबत घर सुद्धा आनंदात नांदतं, बरं का? त्याच्याकरता घराची वास्तू ही वास्तुशास्त्राच्या आधारावर असावी. विठ्ठल 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 या ठिकाणी पहा, आता दोन इमारती आपल्याला घ्यायच्या. संत कृपा झाली, इमारत फळाली. दोन इमारती, ही इमारत फळाला आली. आणि शिवाजी काकांच्या बाबतीत शिवाजी काका म्हणतात बरं का तसं, की आमच्या जीवनात खरंच संत कृपा झाली आणि आमची इमारत फळाला आली असं ते म्हणतात, म्हणून ही त्यांची इमारत. दुसरी, ही इमारत फळाला येण्याकरता संतांची कृपा होणं फार गरजेचं आहे. जीवनात 3 कृपा असतात: माणसाची कृपा, देवाची कृपा आणि संतांची कृपा. माणसाची कृपा सहज होते, देवाची कृपा सहजच होते, पण संतांची कृपा सहज होत नाही. संतांच्या कृपा करता अट्टहास करावा लागतो. संत कृपा सहजासहजी होत नाही. देवाची कृपा सहज होते, देवाची कृपा सहज. मग संतांच्या कृपेमध्ये देवाच्या कृपेमध्ये काय फरक महाराज? संतांच्या आणि देवाच्या कृपेमध्ये काय फरक आहे तर ऐका. संत कृपा करतात जगावर आणि देव कृपा करतो एकावर. देव कृपा करतो एकावर. कसं? उदाहरण जर घ्यायला गेलं, गीता सगळ्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरी ही सगळ्याला माहिती आहे. 700 श्लोकाची गीता, बरोबर, 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी. आता गीतेचा ज्ञानेश्वरीचा विचार केला. गीता सांगितली कुणी? भगवान श्रीकृष्णांनी. सांगितली कुणी? भगवान श्रीकृष्णांनी. ऐकली कुणी? हा, चला असं उत्तर देत जा बरं का. असे चोपदार पाहिजे उत्तर देणारे.
नाही तर काय काय चोपदार त्या ह्याच्यावरतीच असं डोकं ठेवून झोपतात. लय अवघड आहे. म्हणून मग आता सांगितली कुणी? भगवान श्रीकृष्णाने. ऐकली कुणी? अर्जुनाने. देवानं कुणाला बाकीच्या सांगितली नाही, फक्त अर्जुनाला सांगितली. देव म्हटलं अरे तुझ्यावर कृपा करायची, बाकी कोणी नाही. का? हे एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानानं आहे का नाही? तसं असतं का नाही? ते देवाला अनुभव होता. अरे आता माझ्या नामाचं गुणगान माझी महाराज लोक एवढं करतात, एवढं सांगतात. दररोज जरी या लोकांना महाराज आणून बसवले, दररोज जरी महाराजांनी चिंतन सांगलं, तरी हे लोक काय करणार? या कानाने ऐकणार आणि माया हो, या कानाने ऐकणार, या कानानं. अहो लाडक्या बहिणीनं बोला जरा. हो, तसा लाडक्या बहिणीचा नाद करून जमत नाही बरं का? लाडक्या बहिणी काही करू शकतात. लाडक्या बहिणी काहीही करू शकतात. लाडक्या भावाला निवडून देऊ शकतात बरं का. आता त्याच्यानं मला आठवलं, येता येता ते एक जण फार गोड सांगितलं होतं. लोक म्हणतात बाईमुळं रामायण घडलं, बाईमुळं महाभारत घडलं आणि बाईमुळं सरकारसुद्धा आलं. लय अवघड आहे. आणि त्याच्यामुळं आपली पावर काही कमी नाही. महिला मंडळ, आपली पावर काही कमी. आज मनस्वीचा वाढदिवस आहे, म्हणजे मुली आत गेली वय. हा, म्हणजे मुलीचा वाढदिवस आहे, म्हणजे महिलेचा वाढदिवस आहे. सांगायला कीर्तन कोण आहे? महिला. विनाकरी कोण आहे? वाजवायला कोण आहे? इकडं इकडं वाजवायला कोण आहे? महिला. इथं टाळ वाजवायला कोण आहे? महिला. इथं समोर बसायला कोण आहे? म्हणा की जरा महिला. हा, इथं समोर बसायला कोण आहे? महिला. म्हणजे महिलांचं वर्षत्व आहे का नाही? तसं आजचा अभंग कोणाचा आहे? महिलेचाच आहे का नाही? अहो बहिणाबाईचा अभंग कसं साधून आले, सगळं महिले. म्हणजे तुम्हाला मी ही करते असं नाही तर चोपदाराला राग यायचा बरं. म्हणून महिलेचा आहे का नाही? आणि महिलेच्या बाबतीत जर विचार केला तर यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जी लोक आज कीर्तन सांगण्याचा स्त्रीला अधिकार आहे, कारण काही लोक म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये, पण आज कीर्तन सांगण्याचा सुद्धा महिलांना अधिकार आहे. त्याचं कारण सुद्धा बहिणाबाई आहेत. कारण वारकरी संप्रदायाचा ध्वज होऊन त्या बसल्या, त्या ध्वज झाल्या, म्हणून आम्ही कीर्तनकार झालो बरं का. म्हणून त्यांच्याही आमच्यावरती फार, बहिणाबाईंच्या आमच्यावरती फार उपकार आहेत. बाबा म्हणतात ज्यांचे उपकार आहेत ना त्यांना कधी विसरायचं नाही. म्हणून महिलांचा आज पावर जास्त आहे बरं का. आहे का नाही? तुम्ही ठरवलं तर काय नाही होणार, आहे का नाही? तुम्ही ठरवलं तर शिवाजी काकांचा आज एक बंगला आहे. तुम्ही ठरवलं मावशा हो, आणि कीर्तन सुटल्यानंतर माझ्या पाया पडल्यानंतर मला 200-400 रुपये दिलं तर शिवाजी काकाच्या शेजारी माझा पण बंगला होईल. तुम्ही ठरवलं. आता ती मावशी म्हणते मागच्या मागच निघा, महाराजापर्यंत सुद्धा पोहोचायचं. आपण ह्या वास्तुशांतीला आलोय. महाराज त्यांचं घर बांधाय स्वप्न बघत. पण पावर आहे आपले, का नाही? म्हणून आता आहे का आपण काय साधे सुधे नाही, आपण काय साधे सुधे नाही, पण आपल्याला ते आपलं महत्व कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाची कृपा सहज होते, माणसाची कृपा सहज होते. देव ही कृपा करतो, पण देव एका माणसावर. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली फक्त अर्जुनाला, पण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला देऊन टाकली ज्ञानेश्वरी. आणि जगा करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचा महिमा एवढा गोडा आहे. ऐका, भगवंत एकावर कृपा करतात, संत मात्र सर्वांवर कृपा करतात. कारण माणसाकडे गेलं, माणूस बघून कृपा करतो, देव पण पाहून, पण संत पाहून करत नाहीत. कारण उगाच त्यांना संत म्हणत नाही. संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे. समुद्र नदी नहे पैका, समुद्र नदी नहे पैका, म्हणून येली का, म्हणून येली का. संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे.
संताच्या जन्माला आले, परंतु माणूस म्हणून नाही जगले, संत म्हणून राहिले. संतांची भूमिकाच अशी बाबा. म्हणून संत ही सगळ्यावर. कृपा म्हणजे काय हो? संतांनी कृपा करावी. कृपा म्हणजे काय? तर जर त्याची संस्कृत व्याख्या करायला गेलं तर दुःखितानां प्रति अनुजुगृक्षा म्हणजे कृपा म्हणजे दयेची इच्छा होणं. थोडक्यात काय? दयेची इच्छा होणं. मग दया केली संतांनी, आणि ज्या वेळेस ही संताची कृपा होते त्यावेळेस काय होतं? बहिणाबाई अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा नदीच्या काठला असतील. विचार केला नाही म्हणे मला पाठीमागं घेऊन जा. नाही नाही म्हणे अजून गेले पण नव्हते पुढं, जास्त पुढं गेले पण नाही, अजून फार आतमध्ये जायचं होतं. नाही ना म्हणे माघारी घ्या का? माझ्या गुरुजीचा आवाज येतोय मला. अहो पण थांबा, बाळ उतर खाली, बाळ उतर खाली, ए राजा उतर खाली. अरे तुला म्हणून सांगतो उतर रे खाली. उतर म्हटल्यानंतर काय बोलावं काही सुचेना त्यांना. म्हणे मला खाली उतरवा, मला काही पुढे यायचं नाही. आता नावेवाल्यांना कळेना म्हणे यांच्यासाठी बाकीच्याचं कशालाही करायचं म्हणे, त्यांना उतरून टाक नाहीतर बाकीचे घाबरतील आणि त्यांनाही उतरावं लागेल. म्हणून नाव कडेला घेतली आणि स्वामींना उतरवलं. स्वामींना उतरवलं की स्वामींनी म्हणे आपल्याला का बरं उतरवलं असेल, आपल्याला का उतरवलं असेल, का उतरवलं असेल असं विचार करतायत. नाव आता हलून गेली आणि नाव हलून गेल्यानंतर स्वामींनी स्मरण केलं. आपल्या स्वामी विवेकानंदांनी स्मरण केलं गुरुजीचं, रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं. आठवायला लागली काय की गुरुजीचं नेमकं म्हणणं काय, आपल्याला का उतरवलं, का उतरवून स्मरण करायला लागले. तेवढ्यात आरडा ओरडायचा आवाज आला आणि आरडा ओरडायचा आवाज आल्यानंतर स्वामींनी डोळे उघडून पाहिलं. ज्या नावेत ते बसून चालले होते ते नाव मध्यभागाच्या जरा पुढं अजून खोलमध्ये गेली की नावेत पाणी शिरलं, नाव पलटी झाली आणि नावेतली सगळी माणसं पाण्यामध्ये बुडून मरून गेली. कारण तिथपर्यंत कुणाला जाताही येईना, फार आतमध्ये गेलेले होते. भवरा तयार झाला होता तिथं आणि ते सगळं पाहिलं. स्वामींना काय बोलावं ते कळेना, जमिनी पायाखालची जमीन सरकली. बाबा काय बोलावं कळेना, काय काय करावं सुचेना. का सगळ्यात आपण वाचलो म्हणे, सगळी पाण्यामध्ये बुडाली, सगळी मरून गेली. पण वाचलो कुणामुळं? आपल्या गुरूंमुळं, आपल्या देवामुळं वाचलो. मग भेट घेतली पाहिजे. लगेच स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाकडे आले. रामकृष्ण परमहंसाकडे आल्यानंतर रामकृष्ण परमहंसाला विचारलं म्हणे स्वामी तुम्ही मला वाचवलं, मरणाच्या दारातून तुम्ही मला आणलं. म्हणे हो आणलं ना. स्वामी तुम्ही मला वाचवलं. हो म्हणे वाचवलं ना. स्वामी तुम्ही मला म्हटला की राजा उतर गड्या. अरे उतर स्वामी बाळा, तुला उतरावं लागतंय. तुम्ही म्हटला म्हणून मी उतरलोही. पण ऐका ना, तुम्ही मला उतरायला सांगितलं तसं त्या लोकांना सांगितलं असतं तर त्यांना वेद बसणाऱ्या प्रत्येक माणसाचा जीव वाचला असता, त्यातलं एकही मृत्युमुखी पडलं नसतं. गुरुजी तुम्ही मला वाचवलं याचा आनंद आहे, पण दुःख याचं आहे की माझ्या एकट्याचा जीव वाचवला. हो तुम्ही त्या नावेतल्या माणसांचा जीव नाही वाचवला.
नाही वाचवलं, तुम्ही फक्त माझं वाचवलं. असं का केलं? रामदास स्वामीने जरा पाहिलं, म्हणे ए बाळा, ए राजा, अरे जरा बघ माझ्याकडं. तुला वाटतोय का, रामकृष्ण परमहंसानी म्हणा, तुला वाटतंय का मला जगाला वाचवायचं नसेल, मला त्या नावेत बसणाऱ्या बाकीच्यांना वाचवायचं नसेल? मी वाचू शकत होतो आणि मी वाचवण्याचा प्रयत्न केलाय का? कारण मला जेव्हा कळलं हे सगळे आता मृत्युमुखी जाणार आहेत, तेव्हा मी हाक मारली होती, ए राजा हो, अरे माझ्या लेकरा हो, ए बाळांनो, अरे उतरा नावेतून, उतरा नावेतून. पण त्या सगळ्यांमध्ये माझा आवाज फक्त ऐकू आला. कुणाला? फक्त तुम्हाला ऐकू आला, फक्त तुम्हाला ऐकू आला. आणि तुम्ही नावेतनं खाली उतरला. मग रामदास असणार आपले स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसारा म्हटले की मग तुम्ही मला सांगितलं, मग मला म्हणायचं त्यांना उतरवा. म्हटल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं ते माझं काम नाही, माझा आवाज कुणी ऐकू शकत नाही, कारण ज्ञानानंद झालेली लोक आहेत, हे माझा आवाज ऐकू शकत नाही. पण तुम्ही माझा आवाज ऐकू शकता, कारण तुम्ही संत रूपी आहात. काय कमी, तुम्ही देव रूपी आहात, बरोबर? संत आहात आणि संतांनाच देवाचा आवाज ऐकू जातो, संतांनाच देव दिसतात, तुम्हा आम्हाला दिसत नाहीत. किती वाऱ्या केल्या, माघवारी, चैत्री वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी, किती वाऱ्या केल्या, देव दिसला का? मुंडेवाडीकर बिना पाण्याची म्हणतात, पण पाण्याची आहे, चांगली पाण्याची आहे. देव दिसला का आपल्याला? एवढ्या वाऱ्यान, एवढ्या जपन तपन काय काय केलं, देव दिसला का? दिसला का? आवा मुंडेवाडीकर नाही. खरं बोलले गड्या बाबा, म्हणजे बाबांचं लक्ष आहे म्हणायचं. देव दिसला राजा हो, ए लेकरा हो, देव दिसला का तुम्हाला? नाही दिसला? देव दिसला? महाराज तरी दिसला का? दिसतोय ना? बरं ठीक आहे. चौकदार, देव दिसला का? पेटी मास्तर, मस्तान काका, देव दिसला का? पकवाजे, ऊपरवाला दिखाई दिया या नाही? दिसला का नाही? टाळकरी, देव दिसला का नाही? जरा बाजूला सारखा, सिस्टीम आलं, देव दिसला का नाही? आमचं देव दिसण्याकडे लक्ष नाही, गळ्यात किती दिसतंय याच्याकडे लक्ष आहे. कारण इथं जेवढं कुणाच्या गळ्यात दिसणार तेवढं एकट्या सिस्टीमवाल्याच्याच गळ्यात आहे. म्हणून मला कधी कधी वाटतं कीर्तन भजन सोडावं गड्या, सिस्टीमवालंच व्हावं. आणि तसं पाहायला गेलं म्हणून ते त्यांच्या गळ्याकडे बघणार, त्यांचं कामच तसं आहे, त्यामुळे ते गळ्यातलं आहे. कामच तसं आहे, उगच नाही. आता सोलापूर आपल्या जिल्ह्यात म्हणलं तर टॉपला एवढी सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम, बालाजी साऊंड सिस्टीम. हा अंबिका आहे, हा अंबिका आहे. चला अंबिका, अंबिका साऊंड सिस्टीम सुंदर अशी टॉपला आहे. का म्हणते माहिती का? कारण शिवाजी काकानं म्हणलं काही पण करा पण चांगली सिस्टीम लावा. दररोजची कीर्तन आहेत आणि सिस्टीम चांगली नसेल तर कसा खराब होतो गड्या. म्हणलं चांगली लावा. आहे का कुठली? अहो महाराज म्हणले टॉपचाच विषय करू. ती काकांची भाषा ती खतरनाक आहे, टॉपचाच खेळ करू. आता खेळ म्हणल्यावर म्हणलं कसलं जत्रेतला बित्रेतला खेळ आणतात का काय? मग खेळ म्हणलं नाही म्हणे, सोलापूर जिल्ह्यात जे नाव आहे तेच आणायचं आपल्या. मग अंबिका साऊंड सिस्टीम. बरं हो. आणि मग आपल्याला देव भेटत नाही कारण आपण बघण्याची दृष्टी ठेवत नाही. ज्याला वाटतं देव भेटावं त्याने संतांना धरावं. त्यांनी संतांना लय देवाच्या भानगडीत पडू नये. का पडू नये? इथं बसणाऱ्यांना तुम्हाला आता तुम्ही आमदार पुढारी नेते वगैरे तुमची ओळख पाळख असेल, पण तुम्ही डायरेक्ट आमदार पुढारी नेत्याकडे जाता का? नाही. पहिला कोण? वशिला. पहिला कोणाकडे तरी वशिला लावायचा. पाहुण्या रावळ्याचा वशिला, कुणाचा तरी वशिला, मग पियाकडे वशिला, मग तिथनं पुढं त्या मोठ्या माणसाकडे. आहे का नाही? तसं देवाकडेही डायरेक्ट नाही जाऊ शकत आपण. त्याकरता साधू संतांकडे वशिला लावावा लागतो. नामाचा वशिला, सेवेचा वशिला लावावा लागतो, तरच आपण कुठं जाणार आहे देवापाशी. म्हणून संत मग रामकृष्ण परमहंसांनी म्हणावं स्वामी विवेकानंदांना, म्हणे माझा आवाज कुणाला ऐकू नाही आला पण तुम्हाला ऐकू आला होता. तुमचं काम होतं की बाबा हो माझ्या गुरुचा मला आवाज ऐकू येतोय आणि माझे गुरु मला म्हणतायत की या नावेतनं खाली उतर. काय खरं नाही, नावेतनं खाली उतर तुमचं म्हणायचं काम होतं. कारण देव संतांना संदेश देतो. संताचं काम आहे की अज्ञानाच्या वाटेवरती चालणाऱ्या लोकांना ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आणायचं. ते तुमचं काम आहे. मग तेव्हा आपल्या स्वामी
विवेकानंदांना कळलं. विवेकानंदांना तेव्हापासून ध्यास घेतला की या जगाचं कल्याण करायचं. बस या जगाच्या कल्याणाकरता देह झिजवायचा. देह झिजवला सुद्धा. ही संत आहे. संत आहे कृपा करायला लागले की कमी करत नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे शिवाजी काका. मी वारंवार का म्हणते माहिती आहे का, इथं बसणाऱ्या सगळ्या लोकांना शिवाजी काकांचा भूतकाळ माहीत आहे. मला माहीत नाही पण तुम्हाला माहीत आहे, कारण मी तेव्हा भूतकाळात नव्हते त्यांच्यासोबत. बरं, भूतकाळाचे तुम्ही सगळे साथीदार आहात. भूतकाळ शिवाजी काकांचा कसा होता सगळ्याला माहीत आहे, पण चालू वर्तमान काळ शिवाजी काकांनी बदलवला. भविष्यातली एकही गोष्ट न ठेवता बदलत. अगदी इथं गावात आलं का ना, आमचे राजू काका दसाडे गुरुजी एकच म्हणतात, आमचा शिवा बदलला गड्या, महाराज तुमची कृपाच झाली म्हणायची. असं ते म्हणतात बरं का, मला त्याच्यानं आठवतं. पण काय पण म्हणा, थोडं दिसू द्यावं. वा, राजू काका काय दिसतं चष्म्यावर, अगदी डॉन सारखं दिसते. चष्मा शोभून दिसतोय तुम्हाला, पण काय ना एक ना एक दिवस तर काढावं लागणारच आहे. पण सांगायचं म्हणजे ते नेहमी म्हणतात की काय नव्हतं आयुष्यात आमचे शिवाजी काका काय करतील हे माहीत नव्हतं, पण खऱ्या अर्थाने योग्य दिशा दाखवण्याचं काम त्यांना घडलेलं आहे. महाराज काय कीर्तन भजनाचा अजिबात नादी गडी नव्हता. म्हणजे ते म्हणतात बरं का, मला माहीत नाही, मला काय मार खाऊन नाही जायचं इथनं, पण ते म्हणतात कीर्तन भजनाचं नादिक नव्हते. पण जेव्हापासून पहिल्यांदा त्यांची तुमची भजनामध्ये तिथं ओळख झाली तेव्हापासून आम्हाला अनुभव आला बरं का. या भागात कुठेही कीर्तन असू द्या ते त्यांचे बोलोरं घेऊन हाय चाललेले, सोडत नाहीत. उलट आमच्या भागात सुद्धा, आमच्या घरी आमच्या भागात कार्यक्रम होते न चुकता ते उपस्थित झाले. बरं, आणि याला सुद्धा कृपा लागते. अजून सांगेल, काकांच्या जीवनातनं संताची कृपा झाली आणि त्याच्यामुळे सगळं घडतंय. आणि देव आता त्यांच्याकडून हे सर्व करून घेतोय बरं का. कारण की जसं आपल्या भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं, गोवर्धन पर्वत उचलला होता, पण गावकऱ्यांना नुसते असे काठीने टेकन दिलं होतं. गावकऱ्याला वाटायचं आम्ही गोवर्धन उचलला, कशी आहे पावर, आम्ही गोवर्धन उचलला असं वाटत होतं गावकऱ्यांना. पण उचलला होता कुणी, भगवान श्रीकृष्ण नुसतं करगळीवर उचलला होता. गावकऱ्याला वाटायचं आम्ही उचललं. तसं इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाला वाटतं आम्ही करतो. नाही गड्या, देव करून घेतो. कारण देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्यो चाले, आणि म्या हालविला प्राणू हाले, जो म्या जगाते चालिता. कारण तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बरे, सूर्यासी चालणे तुझिया बरे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्व चालवणार तो आहे, त्याच्या सत्तेने सगळं होतं. म्हणून ती सत्ता ते काय करतात, तुम्हाला आम्हाला देव दिसत नाही तर एक करायचं, फक्त संतांना धरायचं आणि संतांची कृपा व्हावी म्हणून अट्टहास करायचा. कारण जीवनात संतांची कृपा झाली, ही इमारत फळाला आल्याशिवाय राहत नाही. मग त्या इमारतीला पूर्ण करण्याकरता कोण कोण काय काय करतं, महत्वाचं म्हणजे घर चांगलं असण्याकरता घराला चांगला काय पाहिजे, पाया. ज्या घराचा पाया चांगला ते घर चांगलं, पाया नाही चांगला तर घर निम्यातच ढासळतं. म्हणून चोपदार काय चांगला पाहिजे, पाया. तुम्ही सुद्धा कीर्तनाचा पायाच आहे हो. मग काय चांगला पाहिजे, पाया चांगला असेल तर घर चांगलं. मग बहिणाबाईंनी विचार केला. आता बहिणाबाईंनी सुद्धा इमारत बांधायला चालू केली वारकरी संप्रदायाची, आणि विचार केला अरे म्हणे या वारकरी संप्रदायाची आता इमारत बांधायची, देव बसवायचा आहे, पण त्याच्याकरता पाया चांगला पाहिजे. पाया ज्ञानाने परिपक्व असलेला पाहिजे. पायामध्ये ज्ञान एवढं पाहिजे की त्या ज्ञानाची कुणीही सर काढू शकणार नाही असं ज्ञान. मग कोण आहे असं, कोण आहे. मग बहिणाबाईंनी विचार केला आणि पायाचं काम दिलं विश्वमाऊली ज्ञानोबरायांना. अभंगाचं दुसरं चरण. ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, रचिला पाया, ओ
ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबराने काय रचला? पाया. पाया पाया ज्ञानाचा पाहिजे, पाया भक्कम पाहिजे. मग ज्ञानोबराना ज्ञानाचा सागर सखा माझा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, काय म्हटलं जातं? ज्ञानाचा सागर नवे नवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे कोण आहे? साधकाचे माय बाप दरुशनी हरिताप, सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अनाथाची माय साधकाचे मायबाप ज्यांना म्हटलं जातं ते ज्ञानोबा आहे. मग ज्ञानोबा यांना पायाचं काम दिलं, कारण विश्वमाऊली ज्ञानोबा असे ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबा असे. ज्ञानोबरायांनी ज्या खंबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली होती त्या खंबाचं आता मंदिर आहे. ज्या खंबाला टेकून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती, ऐका, सांगितली होती, त्या खंबाचं सुद्धा मंदिर आहे. मग जरा थोडासा विचार करा, ज्ञानोबरायांचं ज्ञान, ज्ञानोबरायांचा अधिकार किती असेल? ज्ञानोबरायांनी ज्याला पाठ टेकवली त्याचं मंदिर झालं, ज्याच्याकडे पाठ केली त्याचं मंदिर झालं. ज्ञानोबराय ज्याच्यावरती हात ठेवतील, ज्याच्याकडे मुख करतील, त्याचं काय होईल हे शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. म्हणून कृपा होणं फार गरजेचं आहे. पहिली कृपा हवी ज्ञानोबरायाची आणि पाया रचावा. पहिली कृपा हवी ज्ञानोबरायांची, पाया रचावा. दुसरी कृपा कुणाची? नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. काय केला? नामदेव महाराजांनी काय केलं? विस्तार केलं. का विस्तार केला? कारण बघा, ज्ञानोबरांनी पाया रचला, पण आमचं घर बांधायला चालू आहे, आमची इमारत बांधायला चालू आहे, आमची वास्तू बघायला या, असा प्रचार प्रसार पण केला पाहिजे का नाही? म्हणून प्रचार प्रसाराचं काम दिलं नामदेवरायांकडं. करा तुम्ही प्रचार. का? तुम्ही एका जागी थांबत नाही म्हणे. तुम्ही गुजरातमध्ये जाताय, तुम्ही पंजाबला जाताय, इकडं तिकडं पंजाबमध्ये पण तुमची मंदिरं तुम्ही जा म्हणे, तुम्ही प्रचार करा. प्रचाराचं काम बहिणाबाईंनी कोणाला दिलं? नामदेव महाराजांना दिलं. कारण घराचा तर प्रचारच नाही झाला. आता काकांनी पत्रिका छापल्या नसत्या, आम्हाला बोलवलं नसतं, एवढं नियोजन केलं नसतं, तर तुम्ही आला असता का? नसता. फोनवरती याय पाहिजे की आपण, का नाही? म्हणजे जाहिरात करावी लागली का नाही, प्रचार करावा लागला का नाही, या ठिकाणी कीर्तन आहे तर सगळ्यांना यावं लागेल. प्रचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रचाराचं काम दिलं नामदेव महाराजांकडं. नंतर आता घर बांधायला चालू केलं. घराचा खांब बनवलं कोणाला? जनार्दन एकनाथ खांब दिला. घराचे खांब जर मजबूत असतील तर बाकी सगळं मजबूत आहे. मग खांब कशाचा करावा? खांब केला भागवताचा, आणि खांब द्यायला लावला जनार्दन एकनाथ. एकनाथ महाराजांना काय द्यायला लावला? खांब द्यायला लावला. कारण खांबाचं काम जेवढं पायाचं काम महत्त्वाचं असतं तेवढं खांबाचं काम महत्त्वाचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे नंतर आता घर बांधत बांधत आलं, आता इमारत बांधत आली, वारकरी संप्रदायाची बरं का, इमारत बांधत आली, पण त्या इमारतीमध्ये कोणाला ठेवायचंय? देवाला ठेवायचंय. मग देवाला ठेवल्यानंतर त्या इमारतीला साधं नुसतं स्लॅब टाकून जमत नाही, त्याला कळस काढावा लागतो. काय काढावा लागतो? मंदिराला कळस लागतो. घराला ते हे लागतं बाबा, स्लॅब लागतो, पण मंदिराला काय लागतं? कळस लागतो. मग कळसाचं काम मजबूत असावं, कारण कळस कसा असतो? चमकणारा असतो. मग चमक पाहिजे, चमक. ज्याला कळसाचं काम देणार आहे त्याच्याकडे चमक. मग चमक कुणाकडे आहे? वैराग्याची चमक. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. वैराग्याचं जे ज्वलंत प्रतीक असणारे तुकोबार आहे, त्यांच्याकडे काम दिलं कळसाचं. तुका झाला असे, तुका झाला असे, भजन करा सावकाश. आता कळस झाले, आता फक्त भजनाला लागा एवढंच म्हणतात. म्हणून सर्वांनी गोडाचं भजन करूया. विठोबा मळ. आज पर्वकाळ साधला. का साधला? कारण की पहा, आज त्रिवेणी संगम घडलो. कारण की आज रंग सिद्ध चिमराया आणि लक्ष्मी माता पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे. आपल्या मनुताईचा वाढदिवस सुद्धा आहे. मनुताई छान छान घालून सुद्धा आलेले आहे. मनुताईचा वाढदिवस आहे. सुंदर अशा घराच्या वास्तुशांतीनिमित्त कीर्तन आहे. आणि एवढं असून हे सगळं ज्या पर्वावरती घडतंय ते पर्व म्हणजे आज काय आहे? वारी आहे. वारी आहे का नाही? मोठी पंढरपूरची वारी ज्याला आपण म्हणतो. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार.
हो, काल झाली दशमी, आज आहे एकादशी. आणि तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे, कारण तुम्ही मंगळवेढ्याच्या बाजूला या ठिकाणी राहताय. म्हणजे तुम्ही जवळजवळ पंढरपूरच्या जवळच आहे का नाही? आमच्यापेक्षा तुमचं डबल भाग्य आहे. म्हणून जरा जात जा पंढरपूरला, आहे का नाही? जन्माला आलेल्या मनुष्यानं पंढरपूरला जावं, एकादश आहे म्हणून सांगते. एकादश करा अथवा न करा, जो ज्याचा त्याचा विषय आहे, पण आल्यानंतर पंढरपूरला जावं. कारण पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे 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 आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटी जिहावरी, वाट पाहे उभा भेटी जिहावरी, वाट पाहे उभा भेटी जिहावरी, वाट पाहे उभा भेटी जिहावरी. करता आतुर झाले म्हणून इथं सांगते, एकादशीच्या पर्वावर सांगते, जात जा विठुरायाला भेटत जा. या देहाचं सोनं करायला पंढरपूर जवळ दिलंय, हे कळून घ्या. आता आमच्या शिवाजी काकाची फार इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, महाराज कीर्तन संपा नाही तर न संपा, एवढं नाही म्हणलं तर काही कीर्तन संपू देत नाही. त्यांनी सांगितलं म्हणून म्हणते बरं का आता, की त्यांची इच्छा आहे काय म्हणून. हे आता नाही कळून घेतलं, देव करावा लागतो, या देहानं पंढरीशी जावं लागतंय. नाही कळलं तर मग मात्र अवघड होईल. मग काय होईल? हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं, मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ, सरक शेवटी बाळ बांधून देईल, सरक शेवटी बाळ, सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ, सरक शेवटी बाळ बांधून देईल, सरक शेवटी बाळ. एका जनार्दनी आमचा काय बाजायचं, एका जनार्दनी आमचा काय बाजायचं, एका जनार्दनी आमचा काय बाजायचं, एका जनार्दनी आमचा काय बाजायचं. पिंगळा 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 मागारे, पिंगळा मागारा, गोड बोले बोले का पिंगळा मागारे, वाट नाही करी हा, बोले बोले का पिंगळा मागारे, पिंगळा मागारे, गोड बोले बोले का पिंगळा मागारे. ए पिंगळा माघारी, बोल बोल के देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल के देखा पिंगळा माघारी. पिंगळा माघारी, बोल बोल के देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल के देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल के देखा पिंगळा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, ए पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग अवघा अवघा पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा माघारी, बोली तो देखा पिंगा माघारी, पिंगा माघारी, बोल बोल के देखा पिंगा माघारी. माघारी, गोड बोली तो देखा पिंगा माघारी.
प्रेम नगरावरी सावध होनी भजनी लागा देव करी कैवारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी देव करी कैवार माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी समाधान महाराज तुम्ही तर चालला होता चला 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 असला आनंद भेटला असता का गाडीत तुम्ही सांगा हा हे आनंद आणि तुम्ही गेला असता आम्हाला सुद्धा हे आनंद भेटला नसता हे आनंद करता महाराजाकडे पण बघितलं बरं होईल म्हणजे आनंद आहे हो त्यांचा पण काय लेकरू एवढं एवढं लेकरू मनी सुद्धा भरत नाही पण काय लेकरू लेकरासाठी या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 4.5 वर्ष वा 4.5 वर्ष 4.5 वर्ष फक्त 4.5 वर्षाचं आहे बघा एवढं एवढंच आहे आपली लेकरं काय करतात हाय मुनिवाडीच्या बाया हाय लेकरा हो इथंच आहे ती इथंच ती लेकरू मग अशी असं गिरक्या घ्यायला लागल्यावर ही बघत होती अशी अरे काय करतं या तुम्हाला ती कळायचं सुद्धा नाही बरं का आणि मग या लेकरानं पाहिल्यावर मग आठवतं या लेकरानं पाहिलं की मग मला असं वाटतं जन्मो जन्मी आम्ही
बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली तेव्हा या विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला येतं ही लेकरं जेव्हा घडतात तेव्हा मग या लेकरांना पाहून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हारिक वाटे देवा बरं फक्त हीच लेकरं नाही ही पण लेकरं आहे तो काय लेकरांनी पण वाजवला हा हा दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या अवंतिका ताई तुकाराम दादा हा हा काय म्हणजे खरं सांगू का आता वेळ संपली हा मुंबईवरून आलेत आता वेळ संपली आपली बरं का पण कीर्तन संपूच वाटेना खरं आता खरं रंग आला काय करायचं काय करायचं केक हा केक केक बरोबर आहे पण काय उपयोग ना आमची एकादश आहे त्याच्यामुळं काय तिकडे बघून पण जमत नाही मी मगाचपासून त्या बाहुलीच्या केसालाच बघते बरं का खाली काय मन पण गेलं नाही माझं पण काय करावं आज एकादश आहे काकानं म्हटलं होतं एकादशीच्या मुहूर्त आम्हाला काही चालणार नाही त्याच्यामुळं पण सुंदर नियोजन या ठिकाणी केलं काकांची इच्छा फेवरेट काकांचं काय असेल तर पिंगळा तुम्ही कीर्तन करा नाही तर न करा पण पिंगळा मनागड्या आता सुद्धा सांगितलं केक कापायचा राहू दे पण पिंगळा रंगवा तो आमच्या विशाल खोल्यांचा आहे पण लोक म्हणून त्या कॉपी म्हणले तर काय म्हणले तर कॉपी जरी असलं तर देवाच आहे त्यामुळे कॉपी चहा सगळं चालतंय म्हणून या ठिकाणी असणारे आमचे शिवाजी काका आधी करून संपूर्ण मंडळी सगळे अगदी आपल्या मनस्वी ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आज त्यांचा जन्मदिवस आहे तर अशीच उत्तुंग भरारी घेऊ एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल असणाऱ्या आमच्या मावशी या ठिकाणी आहेत माझ्यावरती अगदीच लेकीपेक्षा जास्त जीव लावणारे आमच्या इकडे आलत्या ना आणि आमचं एक माय लेकीचं नातं असं आहे एवढं नातं घट्ट आहे की कधी मी दिसले मला मिठ्या मारल्याशिवाय सोडत नाही आता मग शहर घाला आले होते मला वाटलं मिठ्या बिट्या मारतात का काय माझा उपवास सगळं इथंच होऊन जायचं म्हणलं पण पुढं बघितलं असेल त्यांनी पुढं शूटिंग चालू आहे नाही तर त्यांना आवडत नाही आमच्या इकडे आलं का ना अशा मिठीचं धरलं होतं मला हो तेवढे एकानं सांगायचं गेलं तर त्यांचे आभार शिवाजी काका आमचे आहेत राजू काका या ठिकाणी आहेत आमचे दसाडे गुरुजी आहेत आधी करून संपूर्ण मंडळी माई या ठिकाणी ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आधी करून संपूर्ण मंडळी अगदी परिचयाचे आहेत काही अपरिचयाचे आहेत सगळ्याचा नामोल्लेख करणं शक्य नाही या ठिकाणी आमचे असणारे समाधान महाराजांची ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था या संस्थेकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हां या ठिकाणी सुंदर अशी संस्था बघा ही लेकरं कशी घडते आपली सुद्धा अशी लेकरं घडावी आता आमच्या मनस्विताईंनी आजपासून सुरुवात केलेली आहे भविष्यात त्या सुद्धा तुम्हाला याच क्षेत्रामध्ये दिसतील बरं म्हणजे त्यांची जी इच्छा असेल ती पण आमच्या विनाकरी म्हणून तर फिक्सच आहेत ते पण पुढं दिसणारच आहे तशी आपली लेकरं सुद्धा अशी दिसावी कारण देवाला सुद्धा हेवा वाटावा याच्याकरता अशा संस्थेची अशा लेकरांकडे अशा हे संस्थेमध्ये जाण्याची गरज आहे म्हणून तेवढं मनामध्ये घ्या आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असे सिष्टीमाले दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या वा त्यांचे अगदी मनापासून आभार आणि दुसरं म्हणजे मायानो तुम्ही एवढं नटून थटून आला का नाही तसं नटून थटून आल्यासारखा तुमचा फायदा पण झालेला आहे का कारण महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राबाहेर सुद्धा जे चॅनल सध्या टॉपला आहे किंवा पाहिलं जातं असे असणारे ओम साई क्रिएशन यूट्यूबवाले आपले चैतन्य दादा आणि रोहित दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे तुमचं नटण्याचं आज वाया गेलं जेवढी जी जास्त चांगली नटली ती चांगली कॅमेरा दिसणार बरं का रोहित दादा तेवढं चांगलं झूम करा बरं कुणी जरी नाही नटू द्या पण कीर्तनाला तुम्ही आलाय आवर्जून त्यांना तुम्ही घ्या आणि यूट्यूबला टाका जे माझ्याकडे टक लावून बघत होते बरं का कारण त्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐकलंय म्हणायचं म्हणून सगळे कॅमेऱ्यात आलेत आणि ते आणण्याचं काम आमचे चैतन्य दादा आणि रोहित दादांनी केलं असणारे सर्व या ठिकाणी उत्तम काका आहेत संपूर्ण मंडळी जास्त नामोल्लेख करणं माझ्याच्याने शक्य नाही दादा या ठिकाणी आहेत संपूर्ण मंडळी आहेत या ठिकाणी हां हे राहिले की आपले चौकदार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या माय हे सोडून कसं जमायचं म्हणून चोपदाराची मनापासून आभार नजर चुकीने कोणी राहिलं असेल तर क्षमस्व जे बरोबर असेल साधू संतात समजून घ्या आपले हां पेटी मास्तर राहिले घ्या मस्तान काकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा आणि यांच्या
मस्तान काकाकडे विषय आला की मग मला सांगावंच वाटतं की कोण म्हणतं आमच्या वारकरी संप्रदायात जातपात पाहिली जाते. ऐका, वारकरी संप्रदायात जातपात पाहिली जात नाही, एकच धर्म पाहिला जातो, तो म्हणजे मानवतेचा धर्म. कारण इथं यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर. वारकऱ्याने कधी जात धर्म पाहायचा नसतो, वारकऱ्याने जात धर्म जातीपातीचा विषय सुद्धा काढायचा नसतो. कारण आमचे साधू संतच म्हणतात, आम्ही साधू संतांची कधी साधू संतांनी आपण तुम्ही आम्ही जात पाहून याच्याकरता प्रत्येक जाती धर्मामध्ये जन्म घेतला आणि प्रत्येकाचा उद्धार केला. म्हणून वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ धर्म नाही, श्रेष्ठ संप्रदाय नाही. का? कारण प्रत्येक जातीला सामावून घेणारा म्हणजे काय आहे? वारकरी संप्रदाय. मस्तान मुल्लांचा आपल्या मस्तान काका जर विचार केला तर ते कोण आहे ते सगळ्याला माहित आहे, मुसलमान आहेत, पण तरी सुद्धा म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्माच्या भजनामध्ये दंग होतात. ही परमार्थाची, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जिथं मुसलमानापासून ते प्रत्येक जाती धर्मापर्यंत सगळ्याला येण्याचा मान आहे. उलट काका आता तुम्हाला मुसलमान म्हणणं सुद्धा आपलं पाप आहे. तुम्ही आता मुसलमान नाही, तुम्ही खरे वारकरी आहे बरं का. म्हणून काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आधी करून असणारे सर्व मंडळी, नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला ते क्षमस्व. या ठिकाणी झालेली सेवा साधू संतांच्या चरणी, गुरुवर्य बाबांच्या चरणी, गुरुवर्य माझे वडील तुम्हा सर्व माय बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. गोड असं साधू संतांचं भजन करायचं म्हणजे आपल्याला काय करता येईल? वाढदिवसही करता येईल. कारण आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये वाढदिवस करत नाहीत, पण वाढदिवसाला जर कीर्तन होत असेल, भजन होत असेल, नामचिंतन होत असेल तर तो वाढदिवस अवश्य केला पाहिजे. म्हणून हॅपी बर्थडे न म्हणता पुंडलिक वरदे म्हणून केक कापायचा आहे, पण केकची ही सगळी व्यवस्था होईपर्यंत आपल्या साधू संतांचं गोड असं भजन करायचं आहे. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया